विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे कठोर शब्द ऐकून घ्यायचे आहेत. आम्ही बोललोय ते समजून घ्या. 5 दिवसावर जेई आले. बरोबर आहे? कळालंच नाही. बघता-बघता पावणे 2 वर्ष कुठे निघून गेली. होय, पावणे 2 वर्ष. जेईसाठी ॲडमिशन घेतलं 9वीच्या स्कोरवर. 9वीला 98-99% मार्क होते. जेईची सुरुवात पण छान झाली. अकॅडमी वाल्याने सुरुवातीला छान सोपे-सोपे पॉइंट शिकवले. ऑल इंडिया रँक 1 आपलीच असं वाटत होतं इनिशियली. पण नंतर काय झालं तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. मला तो अनुभव आहे. दरवर्षी हजारो मुलांच्या बाबतीत, हजारो काय घेऊन बसलाय. लाखो मुलांच्या बाबतीत ना ही वेळ येते शेवटी, की जेई देऊ की नको? तर मी तुम्हाला सांगतो, माझं ऐकायचं व्यवस्थित. हां, जेईची प्रॉपर प्रिपरेशन असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच नसता. बरोबर आहे? तुमच्या मनात येतंय, जेई देऊ का नको? एवढा प्रश्न जरी मनात येत असेल, की जेईची प्रॉपर तयारी नाही झाली असं तुमच्या मनात असेल, तर दुसरा प्रश्न मनाला विचारा, निदान बोर्डची तरी तयारी केली आहे का? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडं रिपीटर स्टुडंट आहेत. ओके. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर त्यांच्याशी मी बोललो, की गेल्या वर्षी तुम्ही काय केलं सांगा? किंवा त्यांच्याकडून जे ऐकलं ते तुम्हाला मी सांगतो. जेईच्या अगोदर 1 आठवडा रिव्हिजन, फॉर्म्युला रिवाईज केले, जेईचे प्रश्न रिवाईज केले. बोर्डची तयारी केली होती का ह्यांनी? नाही. प्रॉपर बोर्डची प्रिपरेशन नाही. ती मला मुलं म्हणाली, "आमच्या अकॅडमीत बोर्डचं कधी काही घेतलंच नाही. लॉग टेबल सुद्धा वापरता येत नाही. पहिल्या टॉपिकचं नाव सांगता येत नाही. झालाय अभ्यास सगळा, पण बोर्डचं आम्ही काय केलेलं नाहीये." तो तणावच वेगळा होता. मग झालं काय? जर जेईमध्ये चांगला स्कोर नाही, जर बोर्डमध्ये तयारी 0 असल्यामुळे तिथेही स्कोर कमी आणि सीईटी पण नाही. म्हणतात ना, तेल पण गेलं, तूप पण गेलं, हाती धुपाटणं आलं तशी अवस्था. मग आता मी तुम्हाला काय सांगितलंय बघा, की काय करायचंय? जेईई देऊ का नको? अरे द्यायचीच एक्झाम. आता भरलाय ना फॉर्म. एक अनुभव येईल तुम्हाला. जावा, द्या ती एक्झाम लक्षात घ्या. सगळ्यात इम्पोर्टंट ते 3 तास बसायचंय त्या कॉम्प्युटर समोर तुम्हाला तेही कळेल, की सीईटीला परत आपल्याला 3 तासाची एक्झाम ती द्यायचीच आहे. पण माझी इच्छा काय आहे बघा, माझं म्हणणं काय आहे बघा, दिवस वाया घालवू नका. हां, नका. आता फॉर्म्युला रिवाईज करतोय की सर आम्ही, करतोय की अभ्यास. वाया कुठं घालवतोय आम्ही? तर तसं नाही आहे बाळांनो. माझं म्हणणं काय आहे बघा, क्लिअरली मी आता एक डेमो लेक्चर तुम्हाला मी देणार आहे, की मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये आज काय घेतलं दिवसभरात. सांगू? मी क्वेशन नंबर 1 त्यांना जो शिकवला, बघा मी काय सांगतोय ते. क्वेशन नंबर मी त्यांना शिकवलंय, की डिराईव्ह मी तुम्हाला पण सांगतोय बरं का. डिराईव्ह रिलेशनशिप बिटवीन ओके, रिलेशनशिप बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. ओके. आहे ना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये. अरे इतका इम्पोर्टंट टाइप आहे ना, सांगतो का. हे डेरिव्हेशन केलं. हे सी साई फ्रेम सीच्या शेप मधली फ्रेम आहे. त्याला सोल्युशनमध्ये बुडवली आपण. ती फिल्म तयार झाली. मग आपण तो वर्क डन फाइंड आउट केलं. वर्क डन म्हणजे सरफेस एनर्जी. मग कळालं तुम्हाला? वर्क डन बोललो मी. मी लगेच तुम्ही जर बघितलं, तर या एक्सप्रेशनच्या खालीच एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल. मग फॉर्म्युला काय? की वर्क डन काढण्यासाठी 2T इंटू चेंज इन एरिया. ओके. आता मी तुम्हाला सांगू का? एक ड्रॉप आहे माझ्याकडे. तो वरून मी ड्रॉप केला. ते ड्रॉपलेट्स तयार झाले. वर्क डन फाइंड आउट करायचंय. हीच कन्सेप्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? की तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या, की तुम्हाला ना हे असले प्रश्न रिवाईज करायचे आहेत. हो. आणि माझी एक मेथड ऐका. मी मुलांना काय केलं बघा, हे सगळं शिकवलं. पुस्तकातले प्रॉब्लेम घेतले. एक्सरसाइजमध्ये 2-3 क्वेशन्स या कन्सेप्टवर बेस्ड आहेत. ही आम्ही त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेतले. आणि ते केल्यानंतर त्यांना म्हटलं, "चला काढा पी-वाय-क्यूज. बघा कुठले प्रश्न या टॉपिकमध्ये आलेत." तर हा प्रश्न 3 वेळा रिपीट झालाय. आणि याच्यावर बेस्ड जे न्यूमेरिकल्स आहेत ना, ते सुद्धा पुस्तकातले ॲज इट इज आलेत. मला कॉन्फिडन्स मुलांना कॉन्फिडन्स आलाय. मी तुम्हाला सांगू का माझ्याकडे टॉपर भरपूर आहेत. पण हे लेक्चर मी कुणामुळांचं घेतलंय जी मागं पडलेत मुलं. हां, ज्यांनी वर्षभर केलं नाही, एन्जॉयमेंट केली, पण आता लागलेत अभ्यासाला अशी आमच्याकडे मुलं आहेत. त्यांची अटेंडन्स आता 100% असते. आम्हाला कॉन्फिडन्स लॉक टेबलची सुद्धा गरज लागत नाहीये. विथआऊट लॉक टेबल कॅल्क्युलेशन जमतंय. मग लगेच मी त्यांना काय केलं सांगतो स्टोक्स लॉ. तितकाच प्रश्न होता. नंतर एक्सेस प्रेशर, प्रेशर डिफरन्स. पास्कल्स लॉ, पी-आय मायनस पी नॉट इक्वल्स टू ड्रॉप असेल तर 2T अपॉन आर. नंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी त्याचे पण न्यूमेरिकल जमले. एवढं झालं की कॉन्फिडन्स आला, की न्यूमेरिकल आपल्याला जमतायत. मग लगेच मी त्यांना मॅग्नेटिक मटेरियलचे प्रश्न दिले. मॅग्नेटिक मटेरियल. मग तेही त्यांनी कव्हर केले. आता मी तुम्हाला सांगू का? कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स तुमचा वाढला पाहिजे. या जेईई काय होतंय लक्षात घ्या, की इतका तणाव येतोय ना तुम्हाला आणि गंमत सांगतो. तुम्ही आत्ता लक्षात ठेवायचं. जेईईचा अटेम्प्ट देऊ का? तर देणार आहे आपण. पण आपलं जे एनटीए जे आहे ना, आपलं बोर्ड नाही हां. एनटीए
जेईचा रिझल्ट तुमच्या बरोबर पहिल्या पेपरच्या वेळेस लावणार आहे, लक्षात घ्या, बोर्डच्या एक्झामच्या वेळेस. म्हणजे जेईच्या रिझल्टला खचून जायचं नाही. अभ्यास केलेला नसेल, स्कोर होणार नाहीये, ही काळ्या दगडावरची रेष आहे म्हणूया आपण. म्हणजे इथं काही चेंजेस होणार नाहीयेत, फक्त तुम्ही सराव करताय. पण इथं खचून न जाता जर आपण सीईटीकडे शिफ्ट झालो तर, होय, सीईटीकडे शिफ्ट झालो तर सगळं पॉसिबल आहे. पण थांबा ना, ही सीईटीची तयारी आहे. तुम्ही म्हणाल बोर्डचं आहे ना हे. अरे हेच डोक्यातून काढून टाका. तुम्हाला पॅटर्न लक्षात घ्यायचा ही कन्सेप्ट सगळी क्लिअर केली. वर्क डन तुम्हाला जमलं फाइंड आउट करायला. ते ड्रॉपलेट्स किंवा ड्रॉपलेट एकत्र करून ते वर्क डन तुम्हाला फाइंड आउट करायला जमलं. बघा की पीवायक्यू काढून. ॲज इट इज प्रश्न आहेत. ॲज इट इज प्रश्न आहेत. मग याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी ठरलेत. ठरलेत. बघा हे ठरलंय. 90-10, 80-20, 70-30 आणि 60 आणि 40. कंडिशन 100 तुमच्या लक्षात असेल. तुमची काहीच तयारी नाहीये ना, काहीच तयारी नाहीये ना, तर तुम्ही हा रूल वापरा 100-0. म्हणजे काय सांगतो, हे आहे बोर्ड प्रिपरेशन आणि हे आहे सीईटी प्रिपरेशन. काहीच केलं नाहीये, तर तुमचं टार्गेट एकच असणार आहे, पास व्हायचंय तुम्हाला. बरोबर आहे, मला माहिती आहे की पासच व्हायचंय. पूर्णपणे बोर्डची तयारी करा. ठीक आहे, मी पास तर होईन. ओके, ग्रुप सुद्धा चांगल्या मार्काने क्लिअर होईल. निदान 10% वेळ तर सीईटीला द्या. माझा सगळाच अभ्यास परफेक्ट आहे. सीईटीला जास्तीत जास्त वेळ द्या. ओके. आणि हे प्लॅन प्रॉपर करा. मी तुम्हाला सांगू का, जादू होणार नाहीये ही पहिली गोष्ट म्हणजे. काही चमत्कार होणार नाहीये. काही नाहीये. म्हणजे तुम्हाला असं कोणतरी 10 प्रश्न देतील, कुणीतरी 200 प्रश्न देईल. ह्याच्या बाहेरचं काही येणारच नाही. अरे त्यातले प्रश्न जरी आले तरी आपल्याला लिहायला जमायला नको का? त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस केलीच पाहिजे हे लक्षात घ्या. मग आता काय तुमच्या डोक्यात आलंय, की फिजिक्स करायचंय, बरोबर आहे? कसं करायचंय मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला होमवर्क देतोय. क्वेश्चन नंबर 1. चला, सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया हे प्रूव्ह करून दाखवा मला. त्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. दुसरा डायरेक्टली मी वेगळा प्रश्न देणार आहे बरं का. मी हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. त्याला मी शंट रेझिस्टर कनेक्ट केलाय. मग हे काय झालं, मी गॅल्व्हॅनोमीटरला कशात कन्व्हर्ट केलंय? अॅमीटरमध्ये कन्व्हर्ट केलंय. तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर इंटू अॅमीटर. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू अॅमीटर आणि सह्याद्री ट्युटोरियल्स टाका. विथ न्यूमेरिकल माझे व्हिडिओ आहेत, पण जुने आहेत. मग त्या लक्षात आलं, जुने व्हिडिओ तुम्ही बघत नाही. तर असे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून आता काळाची गरज बनली माझ्यासाठी आणि मी बनवेन. तुम्हाला सांगू का, आजच बनवायचे होते. आजच बनवायचे होते, पण गळा अजून देतोय, साथ देतोय बरं का. उगाच बरा झालोय मी आणि आज संध्याकाळपर्यंत पूर्णच बरा होणार आहे. मग उद्या मला तुम्हाला असे व्हिडिओज द्यायचे आहेत. मग तुम्ही करणार ना रे बाळांनो, कराल ना. म्हणजे माझं माझं म्हणणं काय आहे बघा, की एक लक्षात घ्या. मी पूर्णपणे याच्या विरोधात आहे. मी पूर्णपणे याच्या विरोधात आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. आता मी सांगू का? FOMO, फिअर ऑफ मिसिंग आउट. बोललोय आपण याच्याविषयी अगोदर कदाचित बरं का, किंवा माझ्या ऑफलाईन मला ना कधी-कधी ऑफलाईनमध्ये बोललोय का व्हिडिओमध्ये बोललो कधी-कधी कळत नाही. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय? की प्रत्येक YouTube चॅनलवर जी लोकं आहेत, प्रत्येकाला वाटतंय अरे सगळे देतात वन शॉट लेक्चर, आपण पण दिले पाहिजेत. तुम्ही पण माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करताय, की सर वन शॉट सगळे फिजिक्स, केमिस्ट्री वन शॉट प्रोव्हाईड करा. बाळांनो, मी माझं मत सांगतोय बरं का. तुम्हाला पटलं नाही तर काही प्रॉब्लेम नाहीये बरं का. पण माझं असं मत आहे, की परफेक्ट अभ्यास केलेला नाहीये अगोदर. त्यावेळेस वन शॉटचा नाही उपयोग होत. तुम्हाला कन्सेप्ट एक-एक कन्सेप्ट डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग मी तसे व्हिडिओ आता प्रोव्हाईड करणार आहे, लक्षात घ्या. जमेल तेवढे व्हिडिओ मी प्रोव्हाईड करणार आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, की ही गोष्ट मला आर-जी सरांनी गेल्या वर्षी सांगितली, की तुम्ही असे व्हिडिओ प्रोव्हाईड करा म्हणून. पण ऑफलाईनचा लोड वगैरे सगळ्या गोष्टी असतात बरं का बाळांनो, त्यामुळे माझं राहून गेलं होतं म्हणूया आपण. पण मी आता ह्या गोष्टी तुम्हाला उद्यापासून प्रोव्हाईड करेन बरं का. फक्त माझी इच्छा आहे. मी व्ह्यूज किती होतात बघणार नाहीये. पण तुम्ही करताय ना, तर प्रामाणिकपणे करा. मग आता व्हिडिओच्या शेवटी एक सांगून जातोय तुम्हाला काय, की जेईई द्यायची आहे, पण त्याच्या रिझल्टचं टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके. त्याच्या तयारीसाठी विनाकारण एक्स्ट्रा काही करत बसू नका. तुमचा अभ्यास जेईईचा परफेक्ट अगोदर झाला असती ती गोष्ट वेगळी होती. नाही झाला रे, मग बोर्डचंच प्रिपरेशन व्यवस्थित करा. फॉर्म्युले करा, रिएक्शन्स करा आणि गंमत म्हणजे काय रे, मी तुम्हाला सांगू का? आपण मध्ये जी मॅथ्सची टेस्ट घेतली ना, त्यात स्विचिंग सर्किटचं जे न्यूमेरिकल होतं, ते सीईटी मधलं ॲज इट इज आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगू का, की मी गेल्या 2-3 वर्षात जे नामवंत कॉलेज झाले, त्याचेच पेपर मी ॲज इट इज तुम्हाला देतोय. ओके. मग त्या पेपरमध्ये जो प्रश्न आलाय, तो सीईटीचा ॲज इट इज आलाय. अरे पण तो पुस्तकातला आहे ना. म्हणजे कन्क्लुजन काय, की पुस्तकाचा अभ्यास करा. मॅथ्स असू दे, टेक्स्ट बुक करा. केमिस्ट्रीला तर 100%. फिजिक्सचं काय? नाही. फिजिक्सला थोडंसं डोकं वापरायला लागतं बरं का, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, फिजिक्स कसं आहे, फिजिक्स
तुम्हाला पुस्तकातले न्यूमेरिकल्स बोर्डसाठी नक्की उपयोगी पडतील. पण साठी भरपूर वेगळ्या-वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पण त्यासाठी पण व्हिडिओ नंतर मी देणारच आहे तुम्हाला. मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेन्शन घेऊ नका. अभ्यास जसा आहे तसा सुरू ठेवा. ऑल द बेस्ट.